नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पीएन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझा विषय आहे एफेट अर्थात परिसर अभ्यास अध्ययन अध्यापन शास्त्र आणि घटक 3 चं अध्यापन मी करत आहे आणि ह्या घटकाचं नाव आहे विविध अंतरक्रिया। मागील तासिकेला आपण शोधक वृत्तीसाठी आवश्यक कौशल्य कोणकोणती असतात या संबंधी माहिती आपण घेतलेली आहे। या तासिकेला आपण पुढे जाऊया थोडंसं। मागील तासिकेला आपण चर्चा करत असताना असं बघितलं होतं की एखादा विषय विद्यार्थ्यांना किंवा एखादा उपघटक विद्यार्थ्यांना पठवून देत असताना शिक्षकाला विविध क्लुप्त्यांचा विविध आयडियांचा वापर करून तो विषय विद्यार्थ्यांच्या गळी उतरावा लागतो। आता शालेय जीवनामध्ये, शिक्षकांच्या शालेय जीवनामध्ये, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कोणता शिक्षक जास्त आवडतो? तर जो शिक्षक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समजावून घेतो, जास्तीत जास्त प्रश्न विचारतो, म्हणजे जो शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतो असा शिक्षक या ठिकाणी आदर्श शिक्षक ठरतो आणि त्याचं जे अध्यापन ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजत असतं। चांगल्या शिक्षकाचं असं स्वप्न असतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा काय असावा? सहभाग असावा। हे स्वप्न प्रत्येक चांगल्या शिक्षकाचं असतं की वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये काय असावा? सहभागी व्हावा। यासाठी चांगला शिक्षक सतत प्रयत्न करत असतो आणि अशा प्रकारचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा मार्ग म्हणजे सहकार्यात्मक अध्ययन। समजून घेऊ परत एकदा। वर्गातला प्रत्येक विद्यार्थी शिकण्यामध्ये सहभागी व्हावा ही चांगल्या शिक्षकाचं काय असतं? स्वप्न असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मार्ग म्हणजे सहकार्यात्मक अध्ययन। अशा या सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेविषयी आपण आज काय करू? माहिती घेऊया। आजच्या उपघटकाचं नाव काय आहे? सहकार्यात्मक अध्ययन। उपघटकाचं व्यवस्थित नाव टाका। सहकार्यात्मक अध्ययन। सहकार्यात्मक अध्ययन हा न आहे आणि हा य आहे। आजच्या उपघटकाचं नाव काय आहे? सहकार्यात्मक अध्ययन। याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करू। सहकार्यात्मक अध्ययनाविषयी प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी समजावून घेऊया। आता सहकार्यात्मक या शब्दामधूनच आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अध्ययन करत असताना एकमेकाची काय घ्यावी? मदत घ्यावी, सहकार्य घ्यावं आणि एकमेकाच्या मदतीने एखादा पाठ्यांश या ठिकाणी काय करावा? समजावून घ्यावा। परंतु हा पाठ्यांश समजून घेत असताना अशा प्रकारचं सहकार्यात्मक अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकाविषयी राग, द्वेष करू नये, तर एकमेकांना समजावून घेऊ, प्रेमाने, समजुतीने या ठिकाणी अध्ययन या ठिकाणी करावायचं असतं। तर आता ही सहकार्यात्मक अध्ययन ही संकल्पना कधी आली? तर असं बघायला गेलं तर सहकार्यात्मक अध्ययन ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे। परंतु ही नेमकी जगातल्या कोणत्या देशामध्ये, कोणत्या खंडामध्ये प्रथम उदयास आली, याचा विकास, या सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचा विकास कशा प्रकारे झाला याची प्राथमिक माहिती आज या तासिकेला आपण घेऊया। तर ही सहकार्यात्मक अध्ययनाची संकल्पना ही प्रथम
अमेरिकेमध्ये उदयास आली किंवा विकसित झालेली आहे. आणि ह्या सहकार्यात्मक अध्ययनाच्या संकल्पनेसाठी ज्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेमध्ये प्रयत्न केले, संशोधन केले, तर त्यामध्ये काही शास्त्रज्ञांचं नाव घेता येईल. त्यामध्ये डेव्हिड जॉन्सन आहे, दुसरे शास्त्रज्ञ आहे डेव्हिड जॉन्सन आहे, दुसरे आहे रॉजर जॉन्सन. एक डेव्हिड जॉन्सन आणि दुसरे आहे रॉजर जॉन्सन. नंतर तिसऱ्या नंबरचे शास्त्रज्ञ या ठिकाणी वर्णन करता येईल, त्यांचं नाव सांगता येईल रॉबर्ट स्लेविन. चौथ्या नंबरचे आहे इलॉमो सॅडेन. या संशोधकांनी या ठिकाणी सहकार्यात्मक अध्ययनाच्या संकल्पनेसाठी खूप प्रयत्न केलेले आहे आणि ही सहकार्यात्मक अध्ययन संकल्पना पुढे आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग या ठिकाणी केलेले आहे. तर आता सहकार्यात्मक अध्ययन या संकल्पनेचे जनक कुणाला म्हणावायचं, किंवा आता ह्या 4 शास्त्रज्ञांची नावं आपण घेतली, 4 संशोधकांची नावं आपण घेतली, तर या 4 शास्त्रज्ञांपैकी सहकार्यात्मक अध्ययनाचं जनक कोण हे आपण प्रथम समजावून घेऊ. तर सहकार्यात्मक अध्ययनाचे जनक हे लिहून घेऊ, आपण समजावून घेऊ. हे वाक्य आहे अतिशय महत्वाचं आहे. सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे, लिहून घ्या, सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक, सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक, सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक हे रॉबर्ट स्लेविन. नीट शब्द लिहून घेऊ आपण, रॉबर्ट स्लेविन हे आहे सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक. म्हणजे निर्माते कोण आहे? रॉबर्ट स्लेविन हे आहेत. सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक कोण आहेत? रॉबर्ट स्लेविन हे आहेत. सहकार्यात्मक अध्ययन संकल्पनेचे जनक रॉबर्ट स्लेविन हे आहेत किंवा यांना मानलं जातं. तर आता आपण जर लक्षात घेतलं की आजची जी पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धती आहे, ह्या अध्ययन पद्धतीपेक्षा सहकार्यात्मक अध्ययन संकल्पना ही वेगळ्या प्रकारची अशी संकल्पना आहे. आपण पारंपरिक जे अध्ययन करतो किंवा जे अध्यापन करतो, पारंपरिक पद्धतीने जे अध्ययन अध्यापन करतो, पारंपरिक पद्धतीने जे अध्ययन अध्यापन करतो, हे जर आपण सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीने जर अध्ययन अध्यापन केलं तर ह्या अध्ययन अध्यापनाचा परिणाम 64% जास्त होतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण शिकलो त्यापेक्षा सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीने जर आपण शिकलो तर ते 64% जास्त विद्यार्थ्यांच्या गळी उतरतं किंवा जास्त विद्यार्थ्यांना समजतं. पारंपरिक पद्धतीने जर आपण अध्यापन केलं तर ह्या अध्यापनापेक्षा सहकार्यात्मक पद्धतीने अध्यापन जर केलं तर ते विद्यार्थ्यांना 64% जास्त समजतं. आता सहकार्यात्मक अध्ययन ही संकल्पना कुठे कुठे राबवता येईल आपल्याला? तर प्राथमिक शाळेमध्ये राबवता येईल, ज्युनियर कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये राबवता येईल, डीएड कॉलेजमध्ये, बीएड कॉलेजमध्ये, ज्या ठिकाणी प्रौढ अध्यापनाचे वर्ग आहे, या सर्व ठिकाणी आपणास सहकार्यात्मक अध्ययनाची संकल्पना ही राबवता येईल. आता सहकार्यात्मक अध्ययन या संकल्पनेमध्ये विद्यार्थी काय करत असतात तर स्वतःच्या समस्या हे स्वतः सोडवत असतात. स्वतःच्या समस्या हे विद्यार्थी स्वतः सोडवत असतात किंवा स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतः मिळवत असतात. तर
पारंपरिक अध्ययनापेक्षा पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी अध्ययन केलं आणि सहकार्यात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांनी काय केलं, अध्ययन केलं, तर विद्यार्थ्यांचं जे फलित किंवा विद्यार्थ्यांची यशस्वीता म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी 71% पटीने जास्त यशस्वी होती. पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन केलं आणि सहकार्यात्मक पद्धतीने अध्यापन केलं तर सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची यशस्वीता ही 71 पटीने या ठिकाणी वाढलेली आपणास दिसते. आता सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीमध्ये नेमकं काय होतं ते आपण समजावून घेऊया. तर सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांचं प्रबलन या ठिकाणी मिळत असतं. प्रबलन म्हणजे प्रेरणा किंवा उत्तेजना. विद्यार्थी एकमेकाला या ठिकाणी काय करत असतात, प्रेरित करत असतात आणि त्या प्रेरणेच्या बलाने या ठिकाणी काय होतं, तो विषय ते समजावून घेत असतात. आता या ठिकाणी विद्यार्थी ज्यावेळेस वर्गामध्ये एकमेकाच्या मदतीने एकमेकाच्या सहकार्याने ज्यावेळेस शिकत असतात त्यावेळेस एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला जर जमत नसेल तर त्या विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड या ठिकाणी निर्माण होतो का आपल्याला ही गोष्ट येणारच नाही. तर अशा वेळेस असा न्यूनगंड या ठिकाणी सहकार्यात्मक अध्ययनामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो निर्माण झालेला असतो तो न्यूनगंड या ठिकाणी काय होतो, कमी होतो आणि विद्यार्थी एकमेकाच्या मदतीने चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. आता सहकार्यात्मक पद्धतीची व्याख्या आपल्याला समजावून घ्यावायची आहे, लिहावायची आहे. तर व्याख्या समजावून घेऊ आणि लिहून सुद्धा आपण घेऊया. तर सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीची व्याख्या ही प्रथम केली ती रॉबर्ट स्लेविन यांनी केलेली आहे. लिहून घेऊ कशा प्रकारे व्याख्या तयार केली त्यांनी बघूया. रॉबर्ट स्लेविन यांनीच केलेली आहे आणि हेच सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीचे काय आहे, जनक आहे. रॉबर्ट स्लेविनची व्याख्या सहकार्यात्मक अध्ययनाची रॉबर्ट स्लेविन यांनी केलेली व्याख्या आपण समजावून घेऊ, लिहून घेऊ. ही व्याख्या त्यांनी 1990 मध्ये केलेली आहे. कधी केलेली आहे, 1990 मध्ये ही व्याख्या त्यांनी केलेली आहे रॉबर्ट स्लेविन. तर रॉबर्ट स्लेविन काय म्हणतात, सहकार्ययुक्त अध्ययन सहकार्ययुक्त अध्ययन ही एक सहकार्ययुक्त अध्ययन ही एक प्रक्रिया असून लिहून घ्या व्यवस्थित. सहकार्ययुक्त अध्ययन ही एक प्रक्रिया असून जिच्यामध्ये विद्यार्थी सहकार्ययुक्त अध्ययन ही एक प्रक्रिया असून जिच्यामध्ये विद्यार्थी गटात एकत्र येऊन शिक्षकाने दिलेल्या
शिक्षकांनी दिलेल्या कामावर काय करतात? प्रभुत्व मिळवतात. शिक्षकांनी दिलेल्या कामावर काय करतात? प्रभुत्व मिळवतात. कामावर प्रभुत्व मिळवतात. व्याख्या महत्वाची आहे, समजून घ्या, लिहून घ्या. प्रभुत्व मिळवतात. तर रॉबर्ट स्लेविन यांनी ही व्याख्या 1990 मध्ये केलेली आहे. रॉबर्ट स्लेविन हे काय आहेत? तर सहकार्ययुक्त अध्ययन पद्धतीचे जनक आहेत. काय व्याख्या केलेली आहे? तर सहकार्ययुक्त अध्ययन ही एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी काय करतात? गटात एकत्र येऊन शिक्षकाने दिलेल्या कामावर काय करतात? प्रभुत्व मिळवतात. सहकार्ययुक्त अध्ययन ही एक प्रक्रिया आहे जिच्यामध्ये विद्यार्थी काय करतात? गटात एकत्र येऊन शिक्षकाने दिलेल्या कामावर प्रभुत्व मिळवतात. अशा प्रकारची व्याख्या 1990 मध्ये रॉबर्ट स्लेविन यांनी सहकार्ययुक्त अध्ययनाची केलेली आहे. विद्यार्थी या ठिकाणी गटामध्ये काम करतात. याचा अर्थ या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची गट करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे किंवा या पद्धतीमध्ये आपणास विद्यार्थ्यांची गट करून अध्यापनाची प्रक्रिया ही राबवायची आहे. आता हे गट करत असताना शिक्षकाने प्रथम गट हा 2 विद्यार्थ्यांचा करावायचा प्रथम. नंतर गटातील विद्यार्थ्यांची सदस्य संख्या वाढवत जायची. नंतर 3 विद्यार्थ्यांचा गट करून बघायचा. नंतर 4 विद्यार्थ्यांचा गट करून बघायचा. नंतर 5 विद्यार्थ्यांचा गट करून बघायचा आणि शेवटी जास्तीत जास्त 6 विद्यार्थ्यांचा एक गट करावायचा. म्हणजे वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी असतील तर 50 विद्यार्थी हे 6 गटामध्ये काय करावायचे? आपणास विभागावायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपणास 6 6 48 6 गट या ठिकाणी 50 मुलांचे करता येतील आणि 2 गटांमध्ये मात्र विद्यार्थी संख्या 7 होईल. काही हरकत नाही, परंतु 7 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गट करू नये, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. आता गट केल्यानंतर एक लक्षात घ्यावं की गटामध्ये विद्यार्थी जे काम करतात त्या कामाचा जो पाया असतो तो सहकार अशा प्रकारचा असतो. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी एकमेकाच्या मदतीने सहकार्यानेच या ठिकाणी काय करतील? अध्यापनाची प्रक्रिया ही पार पाडतील किंवा अध्ययन ते करतील. आणि गटाला काम दिल्यानंतर गट जर एखाद्या कामामध्ये अपयशी झाला, ते काम त्या गटाला जर जमले नाही, तर समजायचं की हे जे अपयश आहे हे पूर्णतः गटाचं आहे. किंवा गटाला जर त्या कामामध्ये यश मिळालं तरी सुद्धा असं समजायचं की हे जे यश आहे हे पूर्णतः गटाचं आहे. म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक अपयश या ठिकाणी नसतं आणि वैयक्तिक यश सुद्धा या ठिकाणी नसतं. तर ते यश हे गटाचं असतं, अपयश सुद्धा या ठिकाणी गटाचं असतं. अपयश हे गटाचं असतं म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत नाही. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि विद्यार्थी मुक्तपणे या ठिकाणी काय करतात? अध्ययन करू शकतात, अध्ययन करतात. आता प्रत्येक विषयामध्ये आपणास गट पाडून अध्ययन करता येतं. भाषा विषयामध्ये विद्यार्थ्यांना कवितांचं संकलन करावयास सांगता येतं. इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह तयार करावयास सांगता येतो. इतिहासामध्ये एखादी नाटिका बसवायस विद्यार्थ्यांना सांगता येते. तर विज्ञान या विषयामध्ये विद्यार्थ्यांना एखादं कोडं सोडवण्यास सांगता येतं किंवा एखादी कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा या ठिकाणी आपणास
घेता येतील. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे विविध गट करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं काय करायचं असतं, अध्ययन कौशल्य या ठिकाणी वाढवायचं असतं. अशा प्रकारे आज आपण सहकार्यात्मक अध्ययनाची पार्श्वभूमी अर्थात प्रास्ताविक माहिती आपण या ठिकाणी समजावून घेतलेली आहे. पुढील तासिकेला आपण सहकार्यात्मक अध्ययनाची मूलतत्वे हा भाग आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार.